बांगलादेश क्रिकेट संघ 2024च्या T20 वर्ल्ड कपच्या सुपर 8 साठी पात्र ठरलाय। बांगलादेश संघाने शेवटच्या साखळी सामन्यात नेपाळचा 21 धावांनी पराभव केला आणि यासह त्यांचे सुपर 4 मधील स्थानही निश्चित झाले। प्रथम फलंदाजी करताना बांगलादेशचा संघ 19.3 षटकात 106 धावा करू शकला, मात्र प्रत्युत्तर नेपाळ संघाला 19.2 षटकात केवळ 85 धावा करता आल्या आणि बांगलादेशच्या या विजयाचा अर्थ नेदरलँडचा संघ स्पर्धेतून बाहेर पडलाय। T20 वर्ल्ड कप 2024 स्पर्धेतील पहिल्या फेरीतील अ गटाचे सामने काल संपले। काल या गटातील अखेरचा सामना पाकिस्तान विरुद्ध आयर्लंड संघात फ्लोरिडाला पार पडला। या सामन्यात पाकिस्तान संघाने 3 विकेट्सने विजय मिळवत स्पर्धेचा शेवट गोड केला, मात्र या सामन्यात आयर्लंडने पाकिस्तान समोर विजयासाठी 107 धावांचे आव्हान ठेवले होते आणि या आव्हानाचा पाठलाग पाकिस्तानने 18.5 षटकात 7 विकेट्स गमावत 111 धावा पूर्ण करून केलाय। बदली खेळाडू वाऊट वेहॉर्स्ट याने सामन्यातील 7 मिनिटे असताना केलेल्या शानदार गोलाच्या बळावर माजी विजेत्या नेदरलँड्सने युरो करंडक फुटबॉल स्पर्धेत विजयाचे पूर्ण 3 गुण प्राप्त केलेत। ड गटातील या लढतीत त्यांनी पोलंडवर पिछाडीवरून 2-1 फरकाने मात केली। प्रशिक्षक रोनाल्ड कोएमन यांनी सामन्याच्या 81व्या मिनिटास वेहॉर्स्ट याला मैदानात उतरवले आणि 31 वर्षीय खेळाडूने विश्वासार्थ ठरवताना नेदरलँड्सला 83व्या मिनिटास फर्स्ट टच वर 2-1 अशी महत्त्वपूर्ण आघाडी मिळवून दिली आहे। भारताची महिला तिरंदाज भजन कौर हिने काल दैदिप्यमान कामगिरी केली। तिने जागतिक पॅरिस ऑलिम्पिक पात्रता फेरीतील महिलांच्या रिकर्व वैयक्तिक प्रकारात सुवर्ण पदक पटकावले आणि याच सोबत तिने भारताला ऑलिम्पिक कोटाही मिळवून दिला। भजन कौर हिने अंतिम फेरीच्या लढतीत इराणच्या मुबिना फल्लाल हिच्यावर 6-2 असा विजय संपादन केला आणि या विजयासह तिने सुवर्ण पदकाला गवसणी घातली। त्यामुळे भारताला वैयक्तिक प्रकारात कोटा मिळवता आलाय। सामना सुरू झाल्यानंतर 23व्या सेकंदास गोल स्वीकारल्यानंतर गतविजेता इटलीचा संघ वेळीच सावरला आणि त्याने युरो करंडक फुटबॉल स्पर्धेच्या ब गटात अल्बानियावर 2-1 असा निसटता विजय संपादन केला। युरो करंडकाच्या इतिहासात मुख्य फेरीत सर्वात वेगवान गोल नोंदविण्याचा विक्रम अल्बानियाच्या नेदिम बाजरामी याच्या नावे नोंदीत झालाय, मात्र त्याने रशियाच्या दिमित्री याने 2004 साली ग्रीस विरुद्ध 67व्या सेकंदास केलेल्या गोलला मागे टाकले। दक्षिण आफ्रिका महिला क्रिकेट संघ सध्या भारत दौऱ्यावर। भारतीय महिला आणि दक्षिण आफ्रिका महिला संघात कालपासून 3 सामन्यांची वनडे मालिका सुरू झाली आहे, मात्र या सामन्यात भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेसमोर विजयासाठी 266 धावांचे लक्ष्य ठेवले होते। या लक्ष्याचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेचा संघ 37.4 षटकात 122 धावांवरच सर्वबाद झाला आणि या मालिकेच्या पहिल्याच सामन्यात भारतीय संघाने 143 धावांनी दणदणीत विजय मिळवला। मात्र या विजयासह भारताने 3 सामन्यांच्या मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली असून या सामन्यात भारताच्या विजयात स्मृती मानधना आणि आशा शोभनाने मोलाचा वाटा उचललाय। पाकिस्तान संघाने T20 वर्ल्ड कप 2024 ला विजयासह निरोप दिला। काल खेळल्या गेलेल्या सामन्यात पाकिस्तानने आयर्लंडचा 3 गडी राखून पराभव केला, मात्र बाबर आझमने आयर्लंड विरुद्धच्या सामन्यात 32 धावा केल्या आणि यासह तो T20 वर्ल्ड कप मध्ये कर्णधार म्हणून सर्वाधिक धावा करणारा खेळाडू बनलाय। बाबर आझमने T20 वर्ल्ड कप मध्ये कर्णधार म्हणून 549 धावा केल्या, मात्र त्याने अवघ्या 17 डावात या धावा केल्या आणि याआधी कर्णधार म्हणून सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम धोनीच्या नावावर होता। त्याने 29 डावात 529 धावा केल्या होत्या। T20 वर्ल्ड कप 2024च्या सुपर 8 मध्ये टीम इंडिया पहिला सामना अफगाणिस्तान विरुद्ध खेळणार आहे, मात्र उपांत्य फेरी गाठण्यासाठी टीम इंडियाचा हा सामना जिंकणे अत्यंत महत्त्वाचे असेल आणि त्यामुळे भारतीय संघाच्या गोलंदाजी कॉम्बिनेशन मध्ये बदल दिसू शकतात। मोहम्मद सिराजला बाहेर काढून कुलदीप यादवला संधी दिली जाऊ शकते। दरम्यान न्यूयॉर्कमध्ये कुलदीप यादवला अद्याप एकाही सामन्यात खेळण्याची संधी मिळाली नाही, मात्र आता टीम इंडियाला वेस्ट इंडिजमध्ये सामने खेळायचे आहेत आणि त्याचा पहिला सामना अफगाणिस्तान विरुद्ध बार्बाडोस येथे होणार आहे।